अर्थसंकल्पातून सरकारनं नोकरदारांना मोठा दिलासा दिलाय। 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त असणार अशी मोठी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली। 18 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 70,000ची सूट दिली जाणार आहे। पुढील आठवड्यामध्ये नवीन आयकर विधेयक मांडलं जाणार आहे। मात्र नव्या आयकर विधेयकाचा टॅक्स स्लॅबशी कोणताही संबंध असणार नाही। नवीन बिल म्हणजे आयकरच्या पद्धतीमध्ये बदल केला जाणार आहे। कर न भरता आलेल्या नागरिकांना अर्थसंकल्पात मोठा दिलासा मिळालाय। आता कर न भरलेल्यांना 4 वर्षांची मुदत वाढ देण्यात आली आहे। त्यामुळे आता 4 वर्षांपर्यंत अपडेटेड टॅक्स रिटर्न भरता येणार आहे। अर्थसंकल्पानं ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळालेला आहे। ज्येष्ठ नागरिकांसाठी आता टीडीएस मर्यादा 1 लाखांपर्यंत करण्यात आली आहे। नवीन टीडीएस मध्ये सुलभता आणली जाणार आहे। मध्यम वर्गासाठी आयकरमध्ये सुधारणा करण्यात आली आहे। मध्यमवर्गीयांच्या उत्पन्नामध्ये वाढ करणं हे नवीन विधेयकाचं उद्दिष्ट आहे। त्यामध्ये टीसीएसची मर्यादा 7 लाखांवरून 10 लाखांवर आणली आहे। अर्थसंकल्पात टीव्हीचे पार्ट स्वस्त होणार आहेत। मोठ्या आकाराची टीव्ही महाग होणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली। मोबाईल फोन स्वस्त होणार आहेत। एलईडी एलसीडी वरील सीमा शुल्कात घट करणार असल्याची घोषणा अर्थसंकल्पातून करण्यात आली आहे। मोबाईल फोनच्या बॅटरी स्वस्त होणार अशी ही घोषणा करण्यात आली। अर्थसंकल्पात स्वदेशीला प्राधान्य देण्यात आलं आहे। भारतामध्ये तयार केले जाणारे कपडे आता स्वस्त होणार आहेत। बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या घरांचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे। 2025 मध्ये आणखी 40,000 नागरिकांचा गृह स्वप्न पूर्ण होणार आहे। तर 50,000 स्वस्त घरं तयार करणार अशी तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे। शेतकऱ्यांसाठीच्या किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 5 लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे। 7 कोटी शेतकऱ्यांना किसान कार्ड देण्यात येणार आहे। तर शेतकऱ्यांना बँकेचा लाभ उपलब्ध करून दिला जाणार आहे। अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी पंतप्रधान धनधान्य योजना जाहीर करण्यात आली आहे। योजनेअंतर्गत 100 जिल्ह्यावर विशेष लक्ष ठेवलं जाणार आहे। 1.7 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होईल। अर्थसंकल्पात कापूस उत्पादनासाठी 5 वर्षांचा प्लॅन जाहीर करण्यात आला आहे। कापूस उत्पादकता वाढवण्यावर भर दिला जाणार आहे। तर कापूस उत्पादकांच्या समस्या सोडवण्यासाठी योजना आणली जाणार आहे। डाळींमध्ये आत्मनिर्भरता वाढवण्यासाठी 6 वर्षांची योजना जाहीर करण्यात आली आहे। फळभाजी उत्पादकांसाठी विशेष योजनेची घोषणाही करण्यात आली आहे। तर आत्मनिर्भरतेकडे कृषी क्षेत्र नेण्यासाठी पावलं उचलणार असल्याचं अर्थसंकल्पातून सांगण्यात आलंय। देशात 3 नवीन युरिया प्लांट उभारले जाणार आहेत। युरिया निर्मितीमध्ये आत्मनिर्भरता आणण्यासाठी नवीन प्लांट उभारले जाणार असल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली। महिलांना स्टार्टअपसाठी 2 कोटींची मदत केली जाणार आहे। त्यामुळे आता नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी महिलांना सरकारकडून निधी मिळणार आहे। अर्थसंकल्पात मागास वर्गातल्या महिलांसाठी नव्या योजनेची घोषणा करण्यात आली आहे। 5 लाख महिलांना या योजनेचा फायदा होईल। सक्षम अंगणवाडी पोषक कार्यक्रमाअंतर्गत 8 कोटींपेक्षा जास्त मुलांना पोषक आहार पुरवला जाणार आहे। यासाठीचा खर्च वेळ येईल तसा वाढवला जाईल। देशामध्ये भारतीय भाषांची पुस्तक योजना आणून भारतीय भाषेतील पाठ्यपुस्तकांची निर्मिती करणार तसंच युवकांचा कौशल्य विकास करण्यावर अर्थसंकल्पातून भर देण्यात येईल असं सांगण्यात आलंय। वैद्यकीय विभागाच्या 10,000 जागा वाढवल्या जाणार आहेत। तर जिल्हा रुग्णालयामध्ये कॅन्सरच्या रुग्णांसाठी केंद्र उभारण्यासाठीही अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्यात आली आहे। कर्करोग आणि इतर गंभीर आजारांवर उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या एकूण 36 जीवनावश्यक औषधांना मूलभूत कस्टम ड्युटीमधून पूर्णपणे सूट देण्यात आली आहे। याशिवाय इतर 6 जीवनावश्यक औषधांना कस्टम ड्युटीमधून सूट देऊन ते 6% खाली आणण्यात येईल। देशामध्ये 5.7 कोटी लघु उद्योगांची निर्मिती करून लघु उद्योगाद्वारे 7.5 कोटी रोजगार देणार अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली। तर पारंपरिक सुती उद्योगाला प्रोत्साहनही दिलं जाणार आहे। 2025च्या वार्षिक अर्थसंकल्पात स्टार्टअपसाठी 10,000 कोटींचा फंड देण्यात आलाय। त्यामुळे आता स्टार्टअप करणाऱ्यांना सुवर्ण संधी आहे। देशातील 50 नवी पर्यटन स्थळं विकसित केली जाणार आहेत। पर्यटन स्थळ विकासातून नव्या रोजगाराची निर्मितीही केली जाईल। तर पर्यटनाच्या जागी होम स्टेसाठी सरकार कर्जही देणार आहे।
भारताला खेळण्याच्या क्षेत्रामध्ये ग्लोबल हब बनवलं जाणार आहे. चामड्याची पादत्राणं बनवण्यासाठी विशेष योजना जाहीर करण्यात आली आहे. चामड्याच्या उद्योगातून 22 लाख रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट आहे. अर्थसंकल्पात निर्यात वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. ग्रामीण भागामध्ये रोजगाराच्या संधी वाढवण्यावर भर दिला जाईल अशी घोषणा करण्यात आली आहे. जनभागीदारी योजनेतून ग्रामीण भागामध्ये नळाद्वारे पाणी पोहोचवलं जाईल आणि जलजीवन मिशन योजना ही 2028 पर्यंत वाढवण्यात आली आहे. तर प्रत्येक घरामध्ये नळानं पाणी पोहोचवणार अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. अर्थसंकल्पात शहरांच्या विकासासाठी 10,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. विकास कामांसाठी स्वतंत्र निधी दिला जाणार आहे. शहरी सुविधांसाठी 1 लाख कोटींचा फंड देखील देणार असल्याची घोषणा करण्यात आली. भारतातील जहाज निर्मिती क्षेत्राकडे विशेष लक्ष दिलं जाणार आहे. अतिविशाल जहाजांचाही योजनेमध्ये समावेश करणार अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. अर्थसंकल्पात 2047 पर्यंत 100 गिगावॅट आण्विक ऊर्जेचं लक्ष्य ठेवण्यात आलंय. छोटे न्यूक्लिअर रिॲक्टरसाठी योजना जाहीर करण्यात आली आहे. उड्डाण योजना नव्यानं स्थापन करण्यात आल्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे. पुढील 10 वर्षात 120 नवीन ठिकाणं जोडणार असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. सोप्या पद्धतीनं व्हिसा देण्याची सोय करणार, व्हिसासाठीचे नियम सोपे करणार अशी घोषणा अर्थसंकल्पातून करण्यात आली. ऑनलाईन प्लॅटफॉर्मसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी योजना जाहीर करण्यात आली आहे. ई श्रम पोर्टलवर कामगारांची नोंदणी होणार आहे. वैज्ञानिक संशोधनाला चालना देण्यासाठी अर्थसंकल्पात नियोजन करण्यात आलं आहे. संशोधनासाठी 5 वर्षांच्या कालबद्ध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. तर संशोधनासाठी 20,000 कोटींची घोषणा करण्यात आली आहे. IIT पाटणाचा विकास करणार असल्याची घोषणा अर्थसंकल्पातून करण्यात आली आहे. IITच्या 6,500 जागा देखील वाढवण्यात येणार आहे. तर AIच्या अभ्यासक्रमासाठी भारतामध्ये 3 केंद्र उभारली जाणार आहेत. मुख्यमंत्री फडणवीसांनी पंतप्रधान मोदींसह अर्थमंत्र्यांचे आभार मानले. यावेळी नव्या कर रचनेनुसार मध्यमवर्गीय नोकर वर्ग आणि तरुणांना फायदा होईल. MSME क्षेत्रासह शेतकऱ्यांना फायदा होईल. त्यामुळे सर्वसामान्यांना त्यांची स्वप्न पूर्ण करता येतील असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला. लिथियम आयन बॅटरी स्वस्त केल्यामुळे देशामध्ये इलेक्ट्रिक व्हेकल्सचं प्रमाण वाढेल अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी दिली. तर आजच्या बजेटचंही त्यांनी कौतुक केलं. आजचं बजेट हे शेतकरी, कामगार, मध्यमवर्ग, आयकरदाते आणि सगळ्या समूहांसाठी उपकारक असा आहे. भारताच्या विकासाला चालना देणारा हा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. वित्तमंत्र्यांनी अर्थसंकल्पावर ठोस भूमिका घेतली आहे. दरम्यान पर्यटनासंदर्भात अर्थसंकल्पात ज्या गोष्टींचा समावेश करण्यात आलाय त्यावर पुढच्या आठवड्यामध्ये बैठक घेणार अशी माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाईंनी दिली. महिला, तरुण आणि शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणावर भर देणारा हा अर्थसंकल्प आहे. महाराष्ट्र सरकारला पायाभूत सुविधांसाठी तब्बल 1.5 लाख कोटी दिले जाणार आहेत. याचा आनंद असल्याची प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटलांनी दिली. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अर्थसंकल्पाची प्रशंसा केली. केंद्रीय अर्थसंकल्पातून विकसित भारताची पायाभरणी करण्यात आलेली आहे. देशाला आर्थिक महासत्तेच्या वाटेवर नेणारा हा अर्थसंकल्प आहे असं पवार म्हणाले. बजेटमध्ये 12 लाखांपर्यंत करमाफी हा निर्णय चांगला आहे, पण सरकारची 3री टर्म असल्यानं त्यांच्याकडून जास्त अपेक्षा होत्या अशी संमिश्र प्रतिक्रिया व्यापारी महासंघानं दिली आहे. यानंतर घेऊयात राज्यासह देश विदेशातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा. मला महाराष्ट्राचं पालकत्व करायला आवडेल, नाशिकचं काय घेऊन बसलात अशी इच्छा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केली आहे. तर भुजबळ आणि मी एकच आहे, आमच्यामध्ये मतभेद नाही, कोणताही गट नाही अशी प्रतिक्रियाही कोकाटेंनी दिली. सदस्यता नोंदणीसाठी भाजपकडून विशेष कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं. 4 फेब्रुवारी रोजी आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांना मुंबईत बोलावण्यात आलं आहे. फडणवीस पदाधिकाऱ्यांना यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर आहे. शहरातील विविध विकास कामांची त्यांनी पाहणी केली. यावेळी नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांनी जनता दरबारही घेतला.
राज ठाकरेंच्या मनातले महत्त्वाचे प्रश्न घेऊन त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना भेटलं पाहिजे, दोघांमधला संवाद लोकांना लाईव्ह दाखवला पाहिजे असं म्हणत संजय राऊतांनी फडणवीसांवर निशाणा साधला. वाल्मिक कराडच्या मित्राला अजूनही मंत्रिमंडळामध्ये संरक्षण दिलं जात आहे असं म्हणत विनायक राऊत यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला. सध्याचं मंत्रिमंडळ गुन्हेगारांचं मंत्रिमंडळ आहे अशी टीकाही त्यांनी केली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधींवर निशाणा साधलाय. सोनिया गांधींनी महिला आदिवासी राष्ट्रपतींचा अपमान केला अशी टीका बावनकुळेंनी केली. काँग्रेसनं कधीच आदिवासी किंवा दलित राष्ट्रपती बनवला नाही असंही बावनकुळे म्हणाले. वसंत मोरे आणि संजय मोरेंनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. पुण्यातील ठाकरे गटात मोठी अस्वस्थता असल्याची चर्चा असल्यानं संभाव्य फूट रोखण्यासाठी आता स्वतः उद्धव ठाकरे मैदानात उतरणार आहेत. बुलढाण्याच्या शेगाव तालुक्यातील बोंडगाव या गावात केस गळतीचे एकूण 30 रुग्ण आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान केस गळती झालेल्यांचं मनोबल वाढवण्यासाठी इतर गावकऱ्यांनीही स्वतःचं मुंडन केलं. जळगावमध्ये जीबीएसचा रुग्ण आढळल्यानंतर मंत्री गुलाबराव पाटलांनी जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या तयारीचा आढावा घेतला. शासकीय रुग्णालयाला भेट देत त्यांनी रुग्णालयातील सुविधांची पाहणी केली. वारकरी संप्रदायामध्ये महंत नामदेव शास्त्री यांच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटले. गुन्हेगारांचं समर्थन करणं हे संत महात्म्यांना शोभत नाही असं मत हभप भागचंद्र झांजे महाराज यांनी व्यक्त केलं. गुलाबराव पाटील यांची जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल प्रजापती ब्रह्मकुमारी परिवारानं पाटलांचा जाहीर सत्कार केला. गुलाबराव पाटलांची पालकमंत्रीपदी निवड हा आमच्यासाठी आनंदाचा क्षण असल्याची भावना प्रजापती ब्रह्मकुमारी परिवारानं व्यक्त केली आहे. पुण्यात पिंपरी चिंचवडमधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उपाययोजना करा. 100 दिवसात उपाययोजना दिसल्या पाहिजे अशा सूचना अजित पवारांनी दिल्या. नवी मुंबईतील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. केवळ 1000 फी थकीत असल्यानं एका 5 वर्षाच्या मुलाला शाळेत कोंडून ठेवल्याची घटना समोर आली. या प्रकरणी मुलाच्या पालकांनी पोलिसात गुन्हा दाखल केला. देहू कॉन्टोन्मेंटच्या आर्मी छावणीमध्ये माघी गणेश जयंतीनिमित्त नायडू गणपती मंदिरामध्ये फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. मंदिरात रांगोळी काढत यंदाच्या बजेटचं स्वागतही करण्यात आलं. माघी गणेशोत्सवानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भांडूपच्या शिवगणेश मित्रमंडळामध्ये जाऊन गणपतीचं दर्शन घेतलं. भांडूपमधील मनसैनिकांच्या वतीनं राज ठाकरेंचं स्वागत करण्यात आलं. मंत्री अदिती तटकरेंनी पाली बल्लाळेश्वर मंदिरामध्ये बाप्पाचं दर्शन घेतलं. माघी गणेश जयंतीनिमित्त दर्शन घेत त्यांनी प्रार्थना केली. माघी गणेश जयंतीनिमित्त दौलतनगर मरळी इथल्या श्री गणेश मंदिरामध्ये शंभूराज देसाईंच्या हस्ते पूजा करण्यात आली. यावेळी विधिवत पूजन करत त्यांनी बाप्पाचं दर्शन घेतलं. गणेश जयंतीनिमित्त अकोल्यामध्ये 3000 विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन 1 लाख वेळा अथर्व शीर्ष पठण केलं. श्री सिद्धिविनायक गणेश मंदिर संस्थानतर्फे हा कार्यक्रम घेण्यात आला. पीएनजी ज्वेलर्सतर्फे दगडूशेठ गणपतीच्या चरणी 1 किलोचा कमळहार अर्पण करण्यात आलाय. या हाराची किंमत 1,05,00,000 रुपये आहे. कमळहार हा पवित्र कमळाच्या प्रेरणेतून साकारलेल्या सोन्याच्या दागिन्याचा उत्कृष्ट नमुना आहे. गणेश जयंतीनिमित्त पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर भाविकांनी गजबजलेलं आहे. मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. दगडूशेठ गणपतीला सोन्याचा अलंकार परिधान करण्यात आला. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहरातील श्री सिद्धिविनायक मंदिरासमोर माघी गणेशोत्सवानिमित्त खेडमधील रोटरी स्कूलच्या 100 विद्यार्थ्यांनी अथर्व शीर्ष पठण केलं. यावेळी अथर्व शीर्षाच्या पठणानं परिसर मंत्रमुग्ध झाला. अकोल्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मीटर रीडर संघटनेकडून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आलं. स्मार्ट मीटरमुळे मीटर रीडर बेरोजगार होतील, त्यामुळे स्मार्ट मीटर योजना रद्द करावी अशी मागणी या आंदोलकांनी केली. गावाला पाणी मिळत नसल्यानं गेवराई पारगा इथले सरपंच मंगेश साबळे हे थेट साडी नसेल जिल्हा परिषद कार्यालयामध्ये गेले. तर गेल्या कित्येक दिवसांपासून महिलांनी पाण्याची मागणी करूनही उपाययोजना न केल्यानं सरपंचानं या ठिकाणी अजब कारनामा केला. साडी नेसून ते कार्यालयामध्ये गेले.
यानंतर घेऊ